वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी आहे शिवसेनेतल्या धाकधुकीची। कारण एकीकडे तर शिवसेनेतला पोपट कधीच मेला, युतीतला पोपट कधीच मेला असं संजय राऊत यांनी म्हटलं। मात्र असं असलं तरीही युतीचं नेमकं काय होणार याची चर्चा अजूनही सुरू आहे। शिवसेनेच्या गोटात मोठी धाकधूक आहे। काही खासदार भेदरल्याचं बोललं जात आहे आणि अशा सगळ्या खासदारांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं, घाबरणार असाल तर निवडणूक लढवू नका। युतीसाठी शिवसेना खासदारांचं मातोश्रीवर दबाव तंत्र, युती न झाल्यास लढणार नसल्याचा निर्णय, उद्धव ठाकरेंकडून खासदारांची कानउघाडणी। कॅलेंडरची पानं जसजशी उलटली जात आहेत तसतशी शिवसेना खासदारांची धाकधूक वाढत चालली आहे। 2014 मध्ये मोदी लाटेमुळे अनेकांचं घोडं गंगेत न्हालं आणि शिवसेनेचे तब्बल 18 खासदार संसदेत गेले। मात्र यंदा युतीचा निर्णय अद्याप डळमळीत असल्यानं धास्तावलेल्या खासदारांनी मातोश्रीवर दबाव टाकण्याची रणनीती सुरू केल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या संतापाचा पाराही चांगलाच चढल्याचं कळतंय। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबतच भाजपलाही युतीची मोठी आवश्यकता आहे। युती नाही झाली तर दोन्ही पक्षांसाठी मोठं नुकसान होऊ शकतं आणि त्याचमुळे शिवसेनेच्या काही खासदारांनी युतीसाठी आग्रही भूमिका मांडली आणि तशी भूमिका ते थेट मातोश्रीवरती मांडणार इतक्यातच ही बातमी फुटली आणि त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज झाले। जर तुम्हाला लढण्याची भीती वाटत असेल तर निवडणुका लढू नका असा थेट शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या खासदारांची कानउघडणी केली। मात्र उघडपणे शिवसेनेचा एकही खासदार पुढे येऊन प्रतिक्रिया देण्यास तयार नाही। शिवसेनेप्रमाणेच भाजपमध्येही धाकधूक कायम आहे। त्यामुळे भाजप नेते मात्र ठामपणे युतीवर शिक्कामोर्तब करतायत। कांग्रेस राष्ट्रवादी के नेताओं को डर लगता है कि युति हुई तो हमारी डिपॉजिट जब्त हो सकती है, तो डर के मारे ऐसी दंतकथा है वो करते हैं। देखो, बाला साहब का स्मारक करना इसका युति से क्या संबंध है? युति तो होने वाली है। बाला साहब तो सबके लिए पूजनीय है। त्यामुळे युतीचा पोपट नेमका जिवंत आहे की आधीच मेला आहे हे येत्या काळात स्पष्ट होईल। काँग्रेसमध्ये संचारलेलं नवचैतन्य भाजप आणि शिवसेनेसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळे काही खासदार हात दाखवून अवलक्षण करण्याच्या तयारीत नसल्यास नवल करण्याचं कारण नाही। मात्र तोपर्यंत होणारी राजकीय ड्रामेबाजी नेमकी कोणत्या थराला जाते हे पाहणंही मतदारांसाठी मोठं रंजक ठरणार आहे। उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।